नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा आज आपण या ठिकाणी MPSC मध्ये सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजेच सायन्स याचं जे महत्त्व आहे आणि याची जी मनामध्ये भीती आहे त्या संदर्भात काही गोष्टी पाहणार आहोत। पुढची 30 ते 40 मिनिटं तुम्ही थोडं व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या मनातून विज्ञानाची 100% भीती जाणार आहे। ती भीती तयार का झाली आणि ती कशी घालवायची याचं संपूर्णतः सोल्युशन या ठिकाणी आज आपण या 30-40 मिनिटांमधून पाहणार आहे। येणारी कुठलीही परीक्षा असो, पहा समोर तोंडावरती एवढ्या परीक्षा आल्यात, म्हणजे गट ब क ची पूर्व मुख्य, त्यानंतर राज्यसेवा पूर्व मुख्य, खूप साऱ्या आणि सरळ सेवा, अशा सगळ्या परीक्षांसाठी विज्ञान घटकाचं महत्त्व आणि त्या महत्त्वाच्या सोबत असलेली तुमच्या मनातील भीती या दोन्ही गोष्टींवरती पुढची 30-40 मिनिटं जर काम केलं तर 100% तुम्हाला काहीतरी नवीन आत्तापेक्षा पाहायला मिळेल। सगळ्यात पहिली गोष्ट, माझं इंट्रोडक्शन देतो, कारण विषय काय आहे की तुम्हाला जो माणूस शिकवतोय, ज्याचं तुम्ही ऐकताय, तो त्या अभ्यासक्रमातून गेलाय का नाही हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे, किंवा तो किती दिवसापासून याच्यामध्ये शिकवतोय हेही पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे आतापर्यंत आपण जवळपास 24-25 बॅचेस ऑनलाईन प्लस ऑफलाईन कंप्लीट केलेल्या आहेत आणि सोबतच मी MPSCच्या राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, सर्व मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत, गट क ची निवडही झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आता मी फुल टाइम सायन्स मध्ये तुम्हाला शिकवतोय, कुठलीही म्हणजे जॉब न करता किंवा पूर्ण वेळ जर काम करतोय, तर 100% सायन्सला जो मी अनुभव घेतलेला आहे, किंवा मी सायन्सच का निवडलं शिकवण्यासाठी, कारण मला ते सोपं जातंय माझ्या प्रिपरेशन काळात। मला त्याच्यामध्ये 20 पैकी 17-18 किंवा 15 पैकी 12 प्लस मार्क येत आहेत, तर मी त्याच विषयाबद्दल सोबत काम करणार आहे। म्हणून या ठिकाणी मी ह्या परीक्षांच्या अनुभवातून गेल्यामुळे मला जे काही प्रॉज कॉन्स दिसलेत त्याच्यावरती काम करून आपण आपली पूर्णपणे सायन्सचं प्रिपरेशन बॅच तयार केलेली आहे। तर चला सुरुवात करूया आपल्या मुख्य विषयाला। सगळ्यात पहिली गोष्ट की विज्ञानाची भीती आहे मुलांच्या मनामध्ये, म्हणजे तुम्ही आता नवीन मुलांना भेटा, जुन्या मुलांना भेटा, एक वेळ नवीन मुलांना अजून आयडिया नाहीये पेपर कसा येतो काय नाही, पण जुन्या मुलांना भेटा, बहुतेक मुलांनी सायन्स ऑप्शनला टाकलेला आहे। त्यांनी ऑप्शनला टाकलाय कदाचित त्यामुळे त्यांच्याकडे आता कुठली पोस्ट नाहीये, कारण सायन्सचं महत्त्व हे काय आहे हे आपण पाहणार आहे। सायन्सची जी भीती तयार झालेली आहे ती का झालेली आहे, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्याचं वेटेज खूप वाढलेलं आहे। वेटेज खूप वाढलंय म्हणजे राज्यसेवेला 20 प्रश्न 40 मार्क, कंबाईनला पूर्वला 15 प्रश्न, मुख्यला 20 प्रश्न 40 मार्क, म्हणजे जवळपास पोस्ट इज इक्वल टू सायन्स असं काहीसं गणित तयार झालंय। पोस्ट इज इक्वल टू सायन्स अशा प्रकारचं काहीसं गणित तयार झाल्यामुळे सायन्सचं भीती तयार झाली। आता दुसरी गोष्ट की काय आहे की वाचलं तर समजत नाही, याच्यामध्ये खूप सारे मुद्दे येतात, म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड सायन्सचं आहे की नाही, तुम्ही आर्ट्स फॅकल्टी कडून आलेले असताल, किंवा तुम्ही पहिल्यापासून सायन्स कधी केलेलं नाही आणि तुम्हाला इथं अवघड जातंय, खूप सारे त्याच्यामध्ये प्रश्न असतील। पण त्यामुळे काय होतंय, तुम्ही आता जे सायन्स वाचताय कुठल्याही बुक मधून, तर तुम्हाला ते समजत नाही, आपोआपच समजलं नाही की त्या वाचनाची गोडी लागणार नाही, आणि गोडी नाही लागली की तिथून पुढे तुम्ही काय करता, 1-2 पेजेस वाचता, सायन्स बाजूला टाकता, पुढे जाता। त्यानंतर अजून एक गोष्ट काय झालेली आहे की जुन्या मुलांनी काय केलंय, सांगतानाच नवीन मुलांना सपोज सांगतानाच काय सांगितलं जातं, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इको आउट ऑफ घ्यायचेत, करंट डेली वाचायचंय, मॅथ रिजनिंग डेली वाचायचंय, सायन्स ते हार्ड आहे त्याला मार्क येत नाही, जास्त काही वेळ द्यायची गरज नाही, असं तयार करून म्हणजे माउथ पब्लिसिटी सायन्सची एवढी डेंजर करून टाकली आहे की मुलांना सायन्स भीती वाटायला लागली आहे। पण त्याच्यावरती आता आपण सोल्युशन काढणार आहे, आणि ह्या सगळ्याची भीती कधी वाढत जाते, मार्क येत नाहीत, म्हणजे परीक्षेला अक्षरशः 15-20 पैकी 2-3 मार्क येणारी मुलं मी पाहिलेली आहेत, त्यामुळे मार्क येत नाहीत आणि ही ओव्हरऑल सगळी भीती सायन्सची काय होते, वाढत जाते। मग आता ह्या सायन्सच्या भीतीला वाढण्यावरती तुम्ही कधी काही काम केलंय का? नवीनला तर काम करायची गरजच नाहीये, कारण ते अजून नवीन येतं, पण जुन्यांना मार्क येत नाही त्यांनी काही काम केलंय का? तर मागच्या 10 वर्षाचे जर तुम्ही प्रश्नपत्रिका आणि पेपर पाहिले तर तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील, त्या तुम्ही जर ॲनालिसिस केल्या आणि त्याच्यावरती जर काम केलं तर सायन्सची भीतीच काय, पण सायन्स तुम्हाला हिस्ट्री जॉग्राफी पेक्षा सुद्धा सोपा विषय होऊन जाईल। कारण सायन्सचं कसं आहे की तुम्हाला फक्त पर्यायातून एक रिलेटिव्ह ऑप्शन काढायचा आहे। एक वेळ हिस्ट्री जॉग्राफीला कन्फ्युजन होतं, खालीलपैकी वृत्तपत्राचे जनक कोण, 4 नावं दिलेली आहेत, सगळेच जण तुम्ही वाचलेले आहेत, सगळंच तुम्हाला माहिती आहे। सायन्सला तसं नाही, सायन्सला एक पर्याय जो आहे उत्तराचा तो ओरडून सांगत असतो की मी या टॉपिकचाच नाहीये, तो बाजूला निघून जातो। दुसरा सांगत असतो की मी रिलेव्हंट आहे, म्हणजे पूर्णपणे माझाच उत्तरासाठी विचार केला पाहिजे। अशा प्रकारे सायन्सला असं नाही होते की एखादी रेल्वे कितव्या
वर्षी सुरू झाली, मग 1853, 1854, 1855, 1856 असं होत नाही सायन्सला. हे आता आपण पुढे पाहणारच आहे. त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर काही प्रश्न फॅक्ट बेस्ड असतात, काही प्रश्न कन्सेप्ट बेस्ड असतात. मग अभ्यास करताना जर तुम्हाला हे आधीच माहिती असेल की कसे प्रश्न, आता हा प्रश्न पहा कन्सेप्ट बेस्ड प्रश्न येतो आणि हा मी मुद्दामून स्क्रीनशॉट घेतलेला आहे आपल्या MPSC आयोगाच्या पेपरचा, कारण हे जर टाईप करून ठेवलं तर त्याचा फॉन्ट आणि तुम्ही पाहण्याचा फॉन्ट पेपरकडे हा खूप बदल असतो. आपल्या बॅचमध्ये संपूर्णतः प्रश्न हे असेच असणार येतं, त्याच्यामुळे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही ट्रान्सलेशनसाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल. मग आता इथं काय प्रश्न की ड्रॉसोफिलाच्या F1 पिढीतील रंग वगैरे विचारलेला आहे. हा प्रश्न मला सांगा फॅक्च्युअल आहे का कन्सेप्ट बेस? याच्यासाठी तुम्हाला तो कन्सेप्ट माहिती असला पाहिजे की ती F1 पिढीत काय होतं, नंतर कुठला ब्रीड, काय कशा प्रकारे ती प्रोसेस होते, पूर्ण ओव्हरऑल प्रोसेस समजून घेतल्यावरती हा प्रश्न सुटू शकतो. म्हणजे आता इथून पुढे तुम्ही म्हणायचं नाही अभ्यास करताना की मी फक्त कन्सेप्च्युअल अभ्यास करील किंवा मी फक्त फॅक्ट बास करील, पाठ करील, असं म्हणायचं नाही. दोन्हीची गरज आहे, कारण हा कसा आहे कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. आज आपण प्रश्नाचं विश्लेषण या ठिकाणी पाहणार नाहीये, आपण ओव्हरऑल विश्लेषण पाहून त्याच्यातून काय उपाययोजना करता येते त्याबद्दल हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की फॅक्च्युअल डेटाबेस मध्ये हा प्रश्न येतो की टिक्का डिसीज हा सामान्यतः कोणत्या पिकावरती आढळतो. त्यानंतर विद्युत चुंबकीयमध्ये आता याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहे का? नाही. आपल्याला एक तक्ता टेबल करून घ्यायचा आहे, एका बाजूला पिकं लिहायची आणि त्या पिकांवरती पडणारे रोग, एवढंच. हा झाला फॅक्च्युअल प्रश्न. त्यानंतर याच्यामध्ये प्रत्येकाची तरंग लांबी, वेव्हलेंथ किती आहे, त्याच्यामध्ये काय काय मापक असतात, हे सगळं पाठ करण्याच्या गोष्टी येतं. मग त्याच्यासाठी सुद्धा आपण काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे प्रॉब्लेम बेस, म्हणजे आतापर्यंत मी तरी 99% मुलांच्या नोटबुकमध्ये फर्स्ट किंवा कुठेतरी नोट्सला एक पेज काढले ज्याच्यावरती तुम्ही फॉर्म्युले लिहिलेत आणि झालं, प्रॉब्लेमचा अभ्यास संपला. तेवढ्याच जर एक पेज ऐवजी तुम्ही जर ते 4 पानांचं जर अनालिसिस करून तयार केलं आणि जर तुमच्या वहीच्या किंवा नोटबुकच्या किंवा नोट्सच्या 4 पेजेस प्रॉब्लेमसाठी दिले आणि आयोगाचे मागचे सगळे प्रॉब्लेम त्याच्यातून तयार होऊन डिझाईन झालेले नवीन प्रॉब्लेम असे जर 4 पेजेस बनवले तर 100% तुम्हाला एकही प्रॉब्लेम चुकणार नाही. आणि पहा, राज्यसेवेला कन्सिस्टंटली 4 ते 5 प्रश्न प्रॉब्लेम वरती विचारले जात आहेत. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक फॉर्मॅट तयार करावा लागेल की कशा प्रकारचा प्रश्न येतो. तुम्ही फक्त पाठ करून काय जाता, PV = NRT आणि मग आयडियल गॅस म्हणजे काय, बस एवढंच. त्यानंतर काय सिरीज मध्ये असेल तर करंट किंवा विभवांतर काढायचं तर वरती प्लस करायचं आणि पॅरलल मध्ये असेल तर 1/, मध्ये करायचं, बस एवढंच लक्षात आहे. आणि तिथं ज्यावेळेस थोडासाच प्रश्न फिरवला जातो त्यावेळेस कन्फ्युजन होतं. म्हणून तुम्हाला 4 पेजेस मध्ये प्रॉब्लेम तुम्हाला पाहिजेतच रेडी केलेले. त्यानंतर अजून कुठल्या बेसचे प्रश्न येतात, स्टेप, सिरीज अशा बेस्ड प्रश्न येतात. म्हणजे कसे, तुम्ही एखादा टॉपिक वाचताना तुम्हाला आठवलं की याच्या काहीतरी स्टेप्स दिलेल्या आहेत, ही प्रोसेस कशा प्रकारे पार पडते, याच्या काही सिरीज दिलेल्या आहेत, तर त्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारला जातो. मग अभ्यास करतानाच जर आपण तशा प्रकारे ती लगेच बाजूला काढून घेतलं, म्हणजे समुद्रात सुई नाही शोधायची आपल्याला, मिनिमम डेटा परीक्षेला जाताना आपला जो शॉर्ट नोट्स तयार होतील तेवढ्याच नोट्स वाचून जायच्यात. त्याच्यासाठी हे प्रश्न कशा प्रकारे परीक्षेला विचारले जातात हे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा ट्रान्सलेशन बेस, म्हणजे तुम्हाला काही टर्म येतं त्या मराठीत ट्रान्सलेट करून देत नाहीत, इंग्लिशच जसंच्या तसं लिहिलं जातं. त्याच्यासाठी स्ट्रॅटोस्फिअर, थर्मोस्फिअर, मेझोस्फिअर आणि ट्रोपोस्फिअर, मग याचं पुढचे मराठीत अक्षर दिली नाही त्यांनी, तपांबर, सितांबर वगैरे डायरेक्टली दिले. त्यासाठी तुम्हाला तशा टर्म सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारे जर तुम्हाला प्रिपरेशन करायचंय तर त्याच्यासाठी आपण आपली जी बॅच लॉन्च करतोय, कंबाईन गट ब क पूर्व आणि राज्यसेवा गट ब राज्यसेवा पूर्व 2025 साठीच्या ज्या बॅचेस लॉन्च केल्यात त्याच्यामध्ये आपण काय करतोय, सुरुवातीला टॉपिकचा पूर्ण कन्सेप्ट सांगतोय. कन्सेप्ट म्हणजे एकदम क्लिअर, तो कसा शिकवला जाईल याच्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ पहा. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम तुम्हाला कसा वाटतोय त्याच्यावरून लगेच समजून जाईल की टॉपिक कसा शिकवला जातो. त्याच्यासोबत असणाऱ्या फॅक्ट, आणि त्या फॅक्ट आहेत मग त्या पाठ करायच्या. तुम्ही म्हणताल पाठ होत नाही, तर हे आम्हाला पण माहिती आहे की फॅक्ट असतात, पण त्याच्यासाठी लगेच एकदम चांगले ट्रिक्स त्या मी सांगतोय. कशासाठी सांगतोय तर पहा, आता ट्रिक्स आता काही काही ट्रिक्स अशा बनवल्या जातात की ट्रिक्स पाठ करण्यासाठी पण सेपरेट वही लागते. तसं काही न करता, आता सपोज उदाहरण खातर जर घ्यायचं झालं तर एक पेशी चॅप्टर आहे, पेशी चॅप्टर आहे आणि पेशीमध्ये पेशीची जी अंगक आहेत त्या अंगकाला 3 प्रकार पडतात. एक असतं आवरण नसलेली अंगके, दुसरं असतं एकेरी आवरण असलेली आणि तिसरं असतं दुहेरी आवरण असलेली. मग आता याच्यावरती
कन्सिस्टंट प्रश्न येतोयच आहे की एकेरी अंगका असणारी कुठली, दुहेरी अंगका असणारी कुठली, कुठली प्रश्नपत्रिका पहा प्रश्न विचारला जातोय आणि त्याच्यामध्ये चुकतंय कारण ते सारखी नावं येतं. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया कुठे टाकायचा, प्लॅस्टिड कुठे टाकायचा, आंतरद्रव्य जलिका असेल किंवा रिक्तिका असेल, नक्की कुणाला कुठं टाकायचं हे तुम्हाला समजत नाहीये. मग तुम्हाला काय करायचंय, त्याच्यामध्ये आवरण नसणारे जर अंगक आहेत तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय, आपला जो कॉलेजचा रिप्रेझेंटेटिव्ह असायचा त्याला सीआर म्हणायचो आपण, त्याला कुणाचंच आवरण नसतं, तो बेताज बादशाह असतो कॉलेजमध्ये. मग ते झाले सीआर म्हणजे आवरण नसणारे. मग काय येते, सी म्हणजे सेंट्रोसोम, आर म्हणजे रायबोसोम्स. पाठ झालं. हे काय झाले, आवरण नसणारे. दुहेरी आवरण असणारे एमपी म्हणजे काय, आपण असं लक्षात ठेवू, मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणजे खासदार. खासदार राज्यात पण हवा करतो आणि केंद्रात पण हवा करतो, म्हणजे दोन्हीकडे त्याला त्याचं स्टेटस आहे. तसं आमदाराला केंद्रात आहे का, नाही, पण खासदाराला राज्याचा असतो त्यामुळे राज्यात पण आहे आणि केंद्रात पण आहे. मग एमपी हे यांना दुहेरी आवरण आहे. मग काय, एम म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आणि पी म्हणजे प्लास्टिड्स. बस एवढं पाठ केलं की राहिलेली सगळी एकेरी अंगकात येतात. आता मी एकेरीची ट्रिक्स का नाही बनवली, कारण एकेरीची खूप सारी अंगक येतं आणि त्याची ट्रिक्स बनवण्याची गरजच नाही. तुम्हाला आवरण नसणारे सेंट्रोसोम आणि रायबोसोम बाजूला काढता आले, त्यानंतर दुहेरी अंगक असणारे मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स बाजूला काढता आले, राहिलेली सगळी एकेरी. मग रिक्तिका असेल, आंतरद्रव्य जलिका असेल किंवा इतर कोणते असतील, पण तुम्हाला सेंट्रोसोम रायबोसोम हे यांना आवरण नाही. दुहेरी आवरण हे मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्सलाच आहे, एवढं माहित झालं तरी हे सुटू शकतं. अशा प्रकारच्या ट्रिक्स येतं. अजून कुठल्या ट्रिक्स येतं तर ते आता एकाच लेक्चर सांगणं होणार नाही, पण प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला मी फॅक्ट पाठ करण्यासाठी चांगल्या प्रकारची ट्रिक्स एक तयार करून देणार आहे. ज्याच्यामध्ये अजून जर ट्रिक्स पाहायला गेलं तुम्ही तर एक गोष्ट लक्षात येईल की गट ब ची जी मुख्य परीक्षा झाली 29ला, आपण त्याच्यासाठी एक स्पेशल रिव्हिजन बॅच कंडक्ट केली होती. त्यात फक्त 6 लेक्चरमधून 12 पैकी 11 प्रश्न जशाच तसे आले होते आणि ते आलेल्या पीडीएफ ते सुद्धा मी तिथं दिले. त्यात मी सहज सांगितलं होतं अगोदर की मॅडम काय करतात, पर्समध्ये भुईमुगाच्या शेंगा खातात आणि खातात म्हणजे असं सांगितलं होतं. तर ते काय होतं, आता तो कोइन्सिडेंटली जरी आला प्रश्न तर मुलांचा प्रश्न बरोबर येण्याशी मतलब आहे. काय आलं होतं की भुईमुगावरचा टिक्का डिसीज कोणत्या कारकामुळे होतो, तर ते पर्सोनेटा म्हणून पर्स असं केलं, कारण ते कारकाची जी शब्द येतं खूप अवघड येतं, हे सगळ्यांना वाचताना माहिती आहे, पण त्याच्यासाठी मी ट्रिक्स केली होती आणि ती बरोबर आली. अशा प्रकारे सगळ्या ट्रिक्स वगैरे आपण या ठिकाणी सांगणार आहोत. आणि सोबत काय करणार आहे, त्याच्यासोबत लगेच PYQ घेणार येतं, म्हणजे एखादा टॉपिक झाला की तो शेवटपर्यंत तुम्ही वाचत गेले त्याच्यावरती कसा प्रश्न विचारणार आहे याची आयडियाच नाही तर त्या वाचनाला काहीही किंमत नाही. म्हणून त्याच्यासोबत आपण लगेच PYQ त्या टॉपिकचे लगेच घेणार आहोत. अशी आपली फुल लेंथ बॅच, कंबाईन आणि राज्यसेवेची फुल लेंथ बॅच बेसिक टू ऍडव्हान्स आपण आपल्या ऍप वरती लॉन्च केलेली आहे. जर तुम्हाला ती पाहिजे असेल तर सध्या ऑफर मध्ये 50% ऑफ मध्ये ती फक्त 999 रुपयाला उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही ती घेऊ शकता. सगळ्या नोट्स अपलोड केलेल्या आहेत बाकी सगळ्याच बॅचेस मध्ये. आता यानंतर पहा दुसऱ्या काही बॅचेस आहेत. आता या बॅचेस मध्ये काय मिळणार आहे, संपूर्ण व्हिडिओ लेक्चर, संपूर्ण पीडीएफ नोट्स, ट्रिक्स, टॉपिक वाईज पेपर आणि पीडीएफ दोन्ही भाषेत अशा प्रकारे मिळणार आहे. त्यानंतर प्रिपरेशन. आता तुम्हाला सायन्सचं जर प्रिपरेशन करायचं असेल तर ते कशा प्रकारे करायचंय याच्यावरती सुद्धा कन्फ्युजन होतं. कारण कुठलंही पुस्तक उचललं तुम्ही तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की मानवी पचन संस्थेपासून सुरुवात होते आणि त्यानंतर रक्ताभिसरण संस्था किंवा रक्ताभिसरण संस्थेने सुरुवात होते, पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, अशा प्रकारे बायोलॉजी संपतं, 20 चॅप्टर त्याचे होतात, केमिस्ट्री संपतं त्याचे 10-12 चॅप्टर, फिजिक्सचे 10-12 चॅप्टर. असा सिलेबस जर डिझाईन आहे तुमच्या कुठल्याही बुकमध्ये आणि तुम्ही जर तसाच प्रिपेअर करताय तर तुम्हाला काय होतं, वाचायला सुरुवातीला बोर होतं आणि तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्या 5-6 मानवी संस्थांमध्येच गुरफटलेले राहता, ज्याच्यातून बाहेर पडून तुम्हाला मेन टॉपिक कडे कधी जाताच येत नाही. मग याच्यासाठी अनालिसिस काय सांगतं की काही टॉपिक असे येते की ज्याच्यावर 100% प्रश्न येतो. असा एकही प्रश्न नाही गेल्या 5-10 वर्षामध्ये की त्या टॉपिक वरती प्रश्न विचारला नाही. असे 100% येणारे काही टॉपिक येतं. काही टॉपिक वरती अल्टरनेट इयरला येतो, म्हणजे या वर्षी आला, पुढच्या वर्षी नाही आला, परत पुढच्या वर्षी आला, एखाद्यामध्ये प्रीला आला किंवा मेन्सला आला. काही असे येतं की कधीतरीच येतो पण येतो, तो टॉपिक महत्वाचा आहे. आणि काही टॉपिक असे येतं की ज्याच्यावरती कधीच प्रश्न येत नाही पण सिलेबस मध्ये तो मुख्य आहे. मग आता याच्या जर तुम्हाला हे टॉपिक बाजूला काढता आले तर त्याच्यानुसार अभ्यास करणं गरजेचं आहे ना की कुठंतरी वाचताय म्हणून तुम्हाला स्टेट बोर्ड दिलं 5वीचं वाचताय 6वीचं वाचताय, त्याचा उपयोग काय.
आपला सगळा भार हा MPSC चे PYQ याच्यावरूनच तयार झाला पाहिजे. मनाने आपण काहीच करत नाही. मीही जे सांगतोय ते फक्त आणि फक्त मागच्या 10 वर्षाच्या अनालिसिस वरून सांगतोय. मग तुमची इंडेक्स कशी असली पाहिजे, तर तुमची इंडेक्स क्लासिफिकेशनने सुरू होणारी असली पाहिजे. प्राण्याचे वर्गीकरण, वनस्पतीचे वर्गीकरण, सजीवाचे वर्गीकरण, हे 3 चॅप्टर तुमचे क्लासिफिकेशनचे परफेक्ट झाल्याशिवाय तुम्ही सायन्सच्या आतमध्ये कुठंच जाऊ नका. कारण गट ब आणि क च्या मुख्यला तर क्लासिफिकेशन वरती 12 पैकी 4-5 प्रश्न विचारले जात आहेत. कशाला आपण दुसरा अभ्यास करूया? कारण का तर क्लासिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग ह्युमन सिस्टीम मध्ये 5 संस्था आहेत, रक्ताभिसरण, श्वसन, प्रजनन संस्था असेल किंवा रेस्पिरेटरी, एक्सरेटरी उत्सर्जन संस्था, ह्या सगळ्या संस्था मिळून 1-2 प्रश्न येतो, 1 किंवा 2. पण तुम्ही 100% पहा याच संस्थेमध्ये तुम्ही अभ्यास करत असतात परीक्षेला जाईपर्यंत. त्यानंतर सेल आणि टिश्यू म्हणजे पेशी चॅप्टर वरती कंटिन्युअसली प्रश्न विचारलेला आहे. मग ते तुम्हाला वरती असलं पाहिजे ना. मग आपण आपली इंडेक्स आपण बनवली पाहिजे आणि आपल्या बॅचची इंडेक्स आपण तशीच केलेली आहे, तसे चॅप्टर घेणार आहे, तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे सुद्धा लुसेंटच्या बुक मधून लॉ विचारले जातात. लुसेंटच्या 4 तक्ते लुसेंटच्या बुक मधून विचारले जातात. त्याच्यावरती सुद्धा आपण काम करणं गरजेचं आहे. मग ते सुद्धा तशाच प्रकारच्या आपली सिलेबस इंडेक्स राहील. आता हे झालं आपल्या फुल लेंथ बॅच बद्दल. मग हे झालं प्रिपरेशन बद्दल. आता दुसरी गोष्ट की PYQचं महत्व कसं आहे हे आपण थोडक्यात पाहून घेऊया. पहा 2024चं मी जुनं काहीही सांगत नाही, मागच्या 3 ते 4 वर्षाचंच गोष्टी सगळ्या सांगतोय की 2024च्या कंबाईनचा हा प्रश्न आहे. आता प्रश्नाच्या विश्लेषणामध्ये आपण जाणार नाहीये कारण आपण PYQ विश्लेषण सेपरेट पाहतो. त्याच्यामध्ये पहा हा प्रश्न विचारलाय की सोलारचं कोणत्या विद्युत ऊर्जेतून कोणत्या ऊर्जेत रूपांतर होतं, सोलार औष्णिक मध्ये कशाचं होतं आणि जैविक पदार्थामध्ये काय असतं. हा प्रश्न करण्यासाठी तुम्हाला मागच्या 3 वर्षाचे 4 वर्षाचे हे प्रश्न पाहणं गरजेचं होतं की हा टाईप विचारला जातोय. जलविद्युत प्रकल्पात कशा प्रकारे वर्गीकरण होतं. पुढील वाक्य असे पूर्ण करा जेणेकरून चालू घड्याळात गुंडाळलेली स्प्रिंग कोणत्या ऊर्जेचं रूपांतर कोणत्या ऊर्जेत होतं. म्हणजे हा 3 प्रश्नाचं जर तुम्ही विश्लेषण पाहिलं असलं तर तुम्हाला हा प्रश्न शुअर शॉट सुटतो. त्यानंतर मजा पहा, ब्रॉन्झ हा कोणता धातूचा मिश्र धातू आहे. ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे. 2024चा प्रश्न आहे हा, पूर्वचा गट ब चा. बरोबर. मग आता काही जणांचा बरोबर आला असेल, काही जणांचा चुकला असेल. चुकलेल्या जणांनी जर पाहिलं किती वेळा प्रश्न विचारलाय पहा. हे काय मी स्वतः तयार केलेलं आहे का? हे आयोगाचे विचारलेले प्रश्न येतं मागच्या 2 ते 3 वर्षात, जास्त नाही, वेगवेगळ्या पूर्व आणि मुख्यला. जर तुम्ही हे करताय, इथं पहा ब्रास हा मिश्र धातू कोणत्या घटकांनी बनलाय, डायरेक्टली प्रश्न रिपीट म्हणता येईल याला. ड्युरेलियम, स्टेनलेस स्टील आणि जर्मन सिल्वर आहेत किती, 10 ते 12 धातू येतं. ते कोणत्या मिश्र धातूपासून मिश्र धातू येतं, ते कोणत्या याच्यापासून बनतात, कोणते घटक त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात, हे 10 ते 12 येतं. कुठून विचारलं हे? लुसेंट किंवा स्टेट बोर्ड 8वी-9वीचं त्याच्यामध्ये कॉपर बद्दल दिलेलं आहे म्हणून त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ह्या कॉपर आणि झिंकचा किंवा ब्रासचं, ब्रॉन्झ हा धातू म्हणजे कुठून तरी विचारला, सोर्स काही असू द्या, पण तुम्ही त्या स्टेट बोर्डाकडे किंवा लुसेंटकडे किंवा दिल्ली स्टेट बोर्ड दिल्लीच्या एखाद्या प्रकाशनाकडे जाण्यापेक्षा तुम्ही PYQ करा ना. हे जरी तुम्ही 1, 2, 3, 4 प्रश्न केले असते तरीही तुमचा हा प्रश्न बरोबर येतोय. ऐका नाही गंमत. त्यानंतर पहा हा प्रश्न विचारलाय 2024ला आणि हा अवघड, आता तुम्हाला मी सांगितलेलं ट्रिक्सचं, भुईमुगाच्या पानावरील टिक्का हा सर्कोस्पोरा पर्सोनेटा, म्हणजे पर्समध्ये भुईमुगाच्या शेंगा, मी जी ट्रिक सांगितली त्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे. आणि हा जर सोडवायचा असेल तर त्याच्याच आदल्या वर्षी विचारलेला टिक्का हा डिसीज रोग कोणत्या पिकावर आढळतो, भुईमुग. आणि मग तुम्हाला याचं विश्लेषण पाहताना आपण पाहणारच आहे की भुईमुगावरती टिक्का डिसीज हा डॅश डॅश या कारकामुळे होतो, तर सर्कोस्पोरा पर्सोनेटा ह्यामुळे होतो, अशा प्रकारे सांगितलं जातं. ऐका नाही सोपं. म्हणजे हे जर तुम्ही याचं विश्लेषण इथं पाहताय किंवा तांदळावरती खैरा रोग आहे याचं विश्लेषण इथं जर पाहताय तर तुमच्या काय गोष्ट लक्षात येते की हा प्रश्न तुमचा कसाच चुकत नाही, कसाच चुकत नाही, जो की अवघड कॅटेगरीतला प्रश्न म्हणून मानला गेला होता गट ब ला. त्यानंतर सस्तन प्राण्याचा हा प्रश्न 2024ला मी फक्त एकाच पेपरचे 15 पैकी तुम्हाला 12 प्रश्न असे दाखवू शकतो की डायरेक्ट त्यांचा संदर्भ मागच्या 2 ते 3 वर्षाच्या PYQ सोबत होता. आणि तेच तुम्हाला कडी जोडायची आहे की सस्तन प्राण्यामध्ये खालीलपैकी विधानांचा विचार करा. अंगावर केस असतात, हृदयाला 3 कप्पे असतात, मादी स्तन ग्रंथी वगैरे सगळं विचारलंय.
आणि त्याच्यासाठी हे 3 प्रश्न तुम्हाला पाहणं गरजेचं होतं याच्या पूर्वी विचारलेले, जे की जर याचं विश्लेषण जर पाहिलं, आता काय इथं देवमासा सस्तन प्राणी आहे, आपोआपच आपण सस्तन प्राण्याचं विश्लेषण पाहणार आहे. मग तो अंडी देतो का, त्याच्या हृदयामध्ये काय असतं, त्याची रक्त कसं असतं, हे सगळं विश्लेषणामध्ये जर पाहिलं, पहा हृदयाला 4 कप्पे असतात. मग आपण पाहणार आहे 2 कप्पे कुणाला असतात, 3 कप्पे कुणाला असतात, 4 कप्पे कुणाला असतात. आणि हे ज्या वेळेस आपण एकत्रित करू त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न चुकण्याचं काहीही कारण येणार नाही. आणि 100% तुम्हाला रिझल्ट मध्ये, आता सगळेच प्रश्न आपल्याला वेळेअभावी आणणं इथं शक्य नाही, पण 15 पैकी 12 प्रश्न तुम्हाला डायरेक्ट पीवायक्यू मधून सुटतात. 12 तर मार्क पाहिजेच तुम्हाला, 12 तर मार्क 15 पैकी पाहिजेच. राज्यसेवेला 20 पैकी 17 मार्क पाहिजेच. अशाच प्रकारचं सायन्स आहे. पण तुम्हाला भीती तयार झाल्यामुळे तुमचं आपलं चालू असतं की 5-6 पडतायत ना, 7-8 पर्यंत जाऊ, पण आता 7-8 ला रिझल्ट येत नाही, 7-8 ला रिझल्ट येत नाही. मग हे सगळं पीवायक्यू विश्लेषणाची बॅच आपण आपली स्पेशल रिव्हिजन अनालिसिस बॅच याच्यामध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये सर्व पूर्व आणि मुख्यचे सर्व पेपर विश्लेषणाचे आहेत. याच्यामध्ये सगळ्यात एक की पॉइंट म्हणजे आपण गटकचे मुख्यचे विश्लेषण सुद्धा पाहिलेले आहे. गटक मुख्यचं 2017 ते 24 हे विश्लेषण सुद्धा पाहिले. आता हे विश्लेषण मी कसं घेतोय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आपल्या युट्यूब चॅनलला, माझा युट्यूब चॅनल जो दुसरा मी सांगणार आहे म्हणजे आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये, सायन्स बाय प्रमोद सर, याच्यावरती ते दिलेलं आहे. फ्री मध्ये खूप सारे पीवायक्यू विश्लेषणाचे लेक्चर येतं, डिस्क्रिप्शन मध्ये पण पाहू शकता. पण हे तुम्हाला सगळंच्या सगळं सायन्स बाय प्रमोद सर या ऍप वरती आणि याच युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल वरती मिळणार आहे. त्याच्यासाठी खाली तुम्हाला लिंक दिलेल्या आहेत, त्या सगळ्या तुम्ही फॉलो करू शकता. त्यानंतर झालं मग अशा प्रकारच्या पीडीएफ नोट्स आहेत. आणि आता तुम्हाला मी सांगितलं की गट क मुख्यसाठी आपण एक स्पेशल रिव्हिजन बॅच कंडक्ट केलेली आहे, ज्याच्यामध्ये गट ब चा पेपर 29 ला होता, आपण 25 तारखेला 6 लेक्चरची केली. त्याच्यातले 12 पैकी 11 प्रश्न जशाच तसे आले होते. आणि ज्याची पीडीएफ कसे प्रश्न आले होते कसं सांगितलं होतं, म्हणजे समुद्रात सुई शोधायला लावणार नाही याचा अर्थ काय, की मी तुम्हाला 50 लेक्चर देणार आणि त्याच्यातून सांगणार की आता वाचा, पहा, खूप साऱ्या नोट्स देणार 100-200 पानाच्या आणि सांगणार वाचा, आणि मग तुम्हाला म्हणणार की पहा मी शिकवलेल्या याच्यातून आलं. असं काम आपण करणार नाही. त्याच्यासाठीच तर क्लास असला पाहिजे की तुम्हाला टू द पॉइंट आणि डायरेक्ट स्पून फीडिंग, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला मिळालं पाहिजे. मग मी एवढं विश्लेषण करून सांगतोय तुम्हाला, एवढा संदर्भ जोडतोय, हे काम तुम्हाला नाही करायचं. तुम्हाला फक्त आपल्या या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय, ज्याची फी अगोदर 499 ची आपण 199 ला विकली. त्यानंतर 25 ते 29च्या मुलांनी रिक्वेस्ट केली की सर 4 दिवसासाठी, म्हणून आपण त्यांना ती 99 रुपयालाच उपलब्ध करून दिली होती, फक्त 99 ला. त्याच्यानंतर 199 केली. आता खूप मुलं फोन करतायत की सर 199 ची आम्हाला व्हिडिओ पाहायला लेट झालं किंवा आता आम्हाला 99 पाहिजे, म्हणून फक्त आज आणि उद्या स्पेशल रिव्हिजन बॅच आणि पीवायक्यू बॅच दोन्ही बॅचेस 99 रुपयाला आहेत. बाकी मग फुल लेंथ बॅचेस 999 आणि 1500 रुपयाला आहेत. बाकीचे तुम्हाला पीवायक्यू विश्लेषणाची बॅच 2-3 दुसऱ्याच दिवसानंतर 199 ला दिसेल आणि ही स्पेशल रिव्हिजन सुद्धा 199 ला दिसेल. त्यामुळे जर तुम्हाला घ्यायची असेल आणि जर तुम्हाला पुढे 99 फीस दिसत असेल तर 100% स्पेशल रिव्हिजन बॅच कंबाईनची पीवायक्यू विश्लेषणाची बॅच आणि फुल लेंथ बॅच याच्यापैकी तुम्हाला ज्या परीक्षेची जशी तयारी करायची आहे तशी करा. टेक्नॉलॉजीच्या सुद्धा संपूर्ण नोट्स उपलब्ध आहेत. मग अशा प्रकारे तुम्हाला या 3ही बॅचेस घेता येतील. आणि शेवटी एक वाक्य लक्षात ठेवा, एक श्लोक आहे उपनिषदामधला, जो की विवेकानंदांनी सुद्धा शिकागोच्या परिषदेमध्ये बोललेला होता की श्रवंतु विश्वे अमृतस्य पुत्र आये धामानी दिव्यानी तस्तु. म्हणजे मानवी जन्म हा असा आहे इमॉर्टल की तो काहीही करू शकतो. फक्त तुम्हाला ठरवायचंय की आपल्याला काय करायचंय, ते काहीही करू शकतो. हाच श्लोक समोर ठेवून प्रत्येक दिवसाचा प्रिपरेशन, प्रत्येक मिनिटाचं प्रिपरेशन, प्रत्येक तासाचं, नुसतं प्रिपरेशनच नाही, परीक्षा तर खूप छोटी गोष्ट आहे. जीवनामध्ये प्रत्येक एका नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी एक लक्षात ठेवायचं की आपण अमृतस्य पुत्र आहोत. म्हणजे आपण काहीही करू शकतो आणि काहीही करू शकतोचे उदाहरण तुमच्या समोर येतं. खूप सारी लोक येतं आता सध्याला जगामध्ये की ते खरंच काहीही करत आहेत आणि कशाही प्रकारचं सक्सेस मिळवत आहेत. त्यामुळे तुम्ही तसं ठेवूनच करायचंय. सायन्स तर खूप निग्लिजिबल गोष्ट आहे की ज्याचा काही नाही. आता आपण जी समजा बॅच घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खाली पीडीएफ हे दिलेले आहे लिंक, की ते व्हिडिओ पाहू शकता. की समजा रक्ताभिसरण संस्था शिकवतोय आपण, मग तो टॉपिक शिकवला, टॉपिक नंतर लगेच त्याचे पीवायक्यू घेतले,
कशा प्रकारे PYQ आलेत, त्यानंतर आता सपोज हृदय शिकवलं, हृदयाचं वर्किंग वगैरे झालं तर त्याच्याशी संदर्भात आलेले प्रश्न, त्यानंतर सपोज बंडल ऑफ हीज, आता एवढी डायग्राम काढून तुम्हाला बंडल ऑफ हीजची पोझिशन, लोकेशन आणि त्याचं जर कार्य सांगितलं आणि त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातोय बंडल ऑफ हीजचं जाळं नक्की कुठे आहे आणि ते मज्जातंतू आहे की स्नायुतंतू आहे, प्रश्न चुकायचं काही कारण येणार नाही. अशा प्रकारे आपल्या तीनही बॅचेस, कुठल्या 3 बॅचेस मग लक्षात ठेवा, एक म्हणजे आपली फुल लेंथ बॅच 2025च्या पूर्व राज्यसेवा आणि कंबाईनच्या पूर्व प्लस मुख्यसाठी असलेली बॅच 50% डिस्काउंट वरती 999 ला आत्ता चालू आहे, ती तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर दुसरी बॅच कुठली आपली स्पेशल PYQ बॅचेस, स्पेशल रिव्हिजन बॅच आहे, गट क मुख्यसाठी येणारी जी गट क ची मुख्य आहे त्याच्यासाठी, त्याच्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे संपूर्णतः व्हिडिओ, तुम्हाला PDF नोट्स आणि त्याच्यात काही स्पेशल एक लेक्चर फोल्डर बनवले ज्याचं अनालिसिस करून तुम्हाला संपूर्ण गट क मुख्यची तयारी होणार आहे. आणि तिसरी बॅच आहे आपली स्पेशल PYQ अनालिसिस, ज्याचं महत्व मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर आता बॅचेस घ्यायच्या असतील तर लक्षात ठेवा, एक फुल लेंथ बॅच जी राज्यसेवा आणि कंबाईन दोन्हीसाठी उपलब्ध आहे. एक आहे PYQ आणि एक आहे स्पेशल रिव्हिजन फॉर ग्रुप C मेन्स. आणि ह्या दोन्ही बॅच ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त आज आणि उद्या, म्हणजे 99 रुपये म्हणजे नसल्यासारखी फी आहे. पण का तर सुरुवातीला काही 99 ला विकल्यामुळे, काही आपल्या मित्रांनी जर 99 ला घेतली तर आपल्याला वाटतं त्याने 99 ला घेतली, मी कशी काही 199 किंवा 299 ला घेऊ, म्हणून फक्त त्यावेळेस आपण फास्ट, म्हणजे आता 4 दिवसासाठी आपण फी जास्त ठेवू शकत नव्हतो, म्हणून फक्त ती 99 ला उपलब्ध आहेत या दोन्ही बॅचेस. ही बॅच 99 ला आणि खालची पण 99 ला ह्या उपलब्ध आहेत. तुम्हाला जर ऍपमध्ये 99 दिसलं तर लगेच घेऊन टाका, कारण 199 2 दिवसामध्ये होईल. आणि या बॅचेस, राज्यसेवेची बॅच 1499 ला, म्हणजे 3000ची बॅच 50% डिस्काउंट वरती 1499 ला, आणि कंबाईन 999 ला, जिची किंमत 2000 आहे. कारण यानंतर कधीही डिस्काउंट आलं तर ही डिस्काउंट हे 10% 20% मिळेल, पण या फीज मध्ये सध्याला बॅच उपलब्ध आहेत. चला परत एकदा सांगतो की मी फक्त सायन्स साठीच काम करतोय, त्याच्यामुळे सायन्सचा प्रत्येक रील, प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक टॉपिक आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा युट्यूब चॅनलला पडल्यावरती तुम्हाला त्याच्यातून 1 मार्क मिळण्याची संधी असेल. याच्या व्यतिरिक्त फालतू कुठलीही गोष्ट किंवा काहीही मिमिक्री वगैरे काहीही केलं जाणार नाही. कंपल्सरी तुम्हाला ट्रिक्स, कन्सेप्ट, फॅक्ट आणि त्या सगळं लक्षात ठेवण्यासाठी रिव्हिजन ह्या गोष्टी केल्या जातील. चला आजच्या लेक्चरमध्ये येतेच थांबूया. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, फक्त सायन्सची भीती संपणार कधी आहे, तुम्ही ह्या गोष्टी सुरू करायच्यात, म्हणजे ऍटलिस्ट याच्यावरती काम करणं सुरू करायचंय. नोटबुक घ्यायची आहे, पेन घ्यायचा आहे, लिहायचंय की 2024 ला काय झालं, 23 ला काय झालं, कुठला प्रश्न कसा रिपीट झाला, कसा पर्यायातून प्रश्न तयार झाला. आपण तर आपल्या लेक्चरमध्ये डेली आता हे करणारच आहे. PYQ बॅच असेल किंवा प्रत्येक याच्यात काही फ्री रिव्हिजन, ऍपमध्ये खूप सारा फ्री कंटेंट सुद्धा डेटा दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर तुम्हाला सायन्स बाय प्रमोद सर हे ऍप डाउनलोड करायचंय, याच्यामध्ये सगळ्या बॅचेस येतं, याच नावाने युट्यूब चॅनल आहे आणि सायन्स बाय प्रमोद सर याच नावाने आपलं टेलिग्राम वरती सुद्धा चॅनल आहे, ते जॉईन करायचंय. चला मग आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबूया. यापुढे लक्षात ठेवा, सायन्स साठी आपण रोज भेटणार आहोत, कारण आपलं टिळक रोडला ऑफिस आणि स्टुडिओ आहे. चला येथेच आपण थांबूया. धन्यवाद.